Hello friends, welcome to Pharma Study channel with Sapna. Today we will discuss very important term, that is a TQM, means Total Quality Management. In last video we have seen different total quality management definitions, different elements, principles, PDCA techniques and model of TQM. In part B we will discuss advantages, disadvantages and importance of TQM in detail with notes. As per exam point of view, this topic is very important. In the exam, different questions may be asked on the TQM. If you are a new member, then please subscribe my channel for next updated videos. Watch this video up to the end so it will clear your points. Let's start with our presentation. Now we will discuss advantages of TQM. First advantage, improves reputation or market image by solving faults and problems. Means what? जे काही डिफरंट प्रॉडक्ट्स आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो त्या प्रॉडक्ट रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात, फॉल्ट्स असतात किंवा डिफेक्ट्स असतात, ते आपण करेक्ट करून तो प्रॉब्लेम जर सॉल्व केला तर त्यामुळे काय होतं, जी काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतात त्याचे रेप्युटेशन इन्क्रीज होतं, प्लस मार्केट इमेज जी असते ती पण इन्क्रीज होते बाय सॉल्विंग द डिफरंट रिलेटेड प्रॉब्लेम्स ऑफ प्रोडक्ट. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज इम्प्रूव्ज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? जे काही कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतात, नीड असतात, त्या जर आपण फुलफिल केल्या, त्यांना अपडेटेड किंवा न्यूली इम्प्रूव्ड क्वालिटीचे, चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट जर अवेलेबल करून दिलं, त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, दिस इज वन ऑफ द ॲडव्हान्टेज ऑफ TQM. नेक्स्ट इज हायर एम्प्लॉई मॉरेल. मीन्स जे काही आपण रिस्पॉन्सिबिलिटी देतो एम्प्लॉईला वगैरे, ज्यांच्यामुळे क्वालिटी बिल्डअप होते त्या प्रोडक्टमध्ये, प्लस जे काही टीमवर्क असतात किंवा एखादा डिसिजन घ्यायचं असेल त्या डिसिजनमध्ये जर तुम्ही एम्प्लॉईजला इन्व्हॉल्व केलं, त्यांचं पण सजेशन वगैरे घेतलं, सो दॅट इम्प्रूव्ज द हायर एम्प्लॉई मॉरेल. दॅट इज वन ऑफ द ॲडव्हान्टेजेस ऑफ. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज रिड्यूस डिफेक्ट्स, लोवर्स द कॉस्ट, डिक्रीजेस वेस्ट ॲज फ्युअर डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स. आणि तुम्ही प्रोडक्ट जी काही आहे त्याची प्रोसेस जर व्यवस्थित डेव्हलप केली आणि वेळेवरती करेक्शन वगैरे केले, प्रॉब्लेम जर सॉल्व केला, तर त्यामुळे काय होतं, जो काही प्रोडक्ट असतो त्यामध्ये डिफेक्ट जे असतात ते रिड्यूस होतात आणि अल्टिमेटली प्रोडक्टची कॉस्ट जी असते ती पण लोअर असते. सो इट इज अ नेक्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ TQM. नेक्स्ट इज टोटल क्वालिटी इम्प्रूव्ड. आणि जे काही डिफेक्ट असतात ते रिड्यूस होतात, प्लस प्रोसेस आपण डेव्हलप केली असते व्यवस्थित, सो इट ऑल्सो इम्प्रूव्ह द टोटल क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज इन्क्रीजेस लॉयल्टी ऑफ कस्टमर. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं, कस्टमरची जी काही लॉयल्टी असते, म्हणजे जो काही विश्वास असतो तो आपण गेन करतो. सो दॅट इज ऑल्सो ॲडव्हान्टेज. नाव वी विल डिस्कस डिसॲडव्हान्टेजेस ऑफ TQM. TQMचे जे काही डिफरंट डिसॲडव्हान्टेजेस आहेत दॅट वी विल डिस्कस. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज इज इनिशियल प्रोडक्शन कॉस्ट. इनिशियल स्टेजला प्रोडक्शन कॉस्ट ही जास्त लागते, कारण की त्यामध्ये जे की एम्प्लॉईज इन्व्हॉल्व असतात त्यांना ट्रेनिंग द्यावे लागतात, व्यवस्थित इक्विपमेंट वगैरे, जे काही बाकीच्या फॅसिलिटीज असतात त्या पण आपल्याला मेंटेन ठेवाव्या लागतात. सो इनिशियल प्रोडक्शन कॉस्ट इज मोर. बेनिफिट्स मे नॉट बी सीन फॉर सेव्हरल इयर्स. आणि ही जी काही आपण TQM इम्प्लिमेंट करतो, म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरती फोकस करतो, प्रोसेस डेव्हलप करतो, त्यामुळे काय होतं, जे काही आहे बेनिफिट्स ते आपल्याला सेव्हरल इयर्सपर्यंत आपल्याला दिसून येत नाही. दॅट इज वन ऑफ द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ TQM. नेक्स्ट इज वर्कर मे बी रेजिस्टंट टू चेंजेस. आपल्याला माहिती आहे, जे काही ओल्ड एज पीपल असतात किंवा जे काही ओल्ड पीपल असतात ते मोस्टली जे काही चेंजेस होतात त्याला रेजिस्टंट करतात, इझिली ॲक्सेप्ट करत नाही. दॅट इज वन ऑफ द डिसॲडव्हान्टेज ऑफ TQM. नाव वी विल डिस्कस इम्पॉर्टन्स ऑफ TQM इन फार्मा. नाव वी विल डिस्कस इम्पॉर्टन्स ऑफ TQM इन फार्मा. सो इन दॅट फर्स्ट इज हँडलिंग ऑफ मटेरियल. प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपल्याला डिफरंट टाईपची मटेरियल रिक्वायर्ड असतात. दॅट इज रॉ मटेरियल मीन्स RM अँड PM मीन्स पॅकेजिंग मटेरियल. जे काही रॉ मटेरियल आणि पॅकेजिंग मटेरियल रिक्वायर्ड असतात ते कसे हँडल करायचे, दॅट शुड बी हँडल ॲप्रोप्रिएटली हँडल केले पाहिजे. प्लस जे काही हायली सेन्सिटायझिंग मटेरियल असतात तिथे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, ते व्यवस्थित सेपरेट एरियामध्ये हँडल केले पाहिजे विथ सेफ्टी अँड प्रिकॉशन्स. नेक्स्ट इज मटेरियल शुड बी हँडल केअरफुली टू अवॉइड कंटॅमिनेशन. जे काही मटेरियल आपण यूज करतो, हँडल करतो, दॅट शुड बी हँडल केअरफुली हँडल केली पाहिजे, ज्यामुळे ते मटेरियल कंटॅमिनेट होणार नाही, प्लस आपण पण सेफली ते मटेरियल हँडल. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज स्टोरेज ऑफ मटेरियल. हाऊ टू स्टोअर दॅट मटेरियल. जे काही आपण डिफरंट टाईपचे मटेरियल असतात, रॉ मटेरियल, पॅकेजिंग मटेरियल, इन प्रोसेस मटेरियल आणि फिनिश प्रोडक्ट,
हे सगळं मटेरियल कसं स्टोअर करायचं टू प्रिव्हेंट द डिटेरिएशन ऑर डॅमेज ऑफ दॅट मटेरियल ऑर कंटॅमिनेशन ऑफ दॅट मटेरियल. जे काही मटेरियल असतात ते आपल्याला वेल कंडिशनमध्ये स्टोअर करायचे असतात. स्टोरेज फॅसिलिटी शुड बी डिझाईन फॉर यूज टू प्रिव्हेंट डॅमेज ऑर डिटेरिएशन ऑफ मटेरियल. जे काही मटेरियल असतं त्याच्या डॅमेजपासून आणि डिटेरिएशनपासून मायक्रोबियल कंटॅमिनेशनपासून आपल्याला प्रिव्हेंट करायचं असतं. नेक्स्ट पॉईंट इज अ पॅकेजिंग. करेक्ट पॅकेजिंग मटेरियल शुड बी डिफाईन्ड अँड कंट्रोल टू अवॉइड मिक्सअप्स. जे काही डिफरंट टाईपचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट असतात, डिफरंट प्रोडक्ट्स असतात, नंबर ऑफ प्रोडक्ट्स असतात, तर त्यामधलं पॅकेजिंग मटेरियल जे असतं ते मे बी सेम असू शकतो, त्याच्यावरती डोसेज फॉर्म डिफरंट असू शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज अ स्टोरेज. स्टोरेज फॅसिलिटी शुड बी डिझाईन फॉर यूज टू प्रिव्हेंट डॅमेज ऑर डिटेरिएशन ऑफ मटेरियल्स. जे की मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते तिथे डिफरंट टाईपचं मटेरियल असतं, मीन्स रॉ मटेरियल, पॅकेजिंग मटेरियल, इन प्रोसेस मटेरियल आणि फिनिश प्रोडक्ट. हे जे काही डिफरंट टाईपचं मटेरियल असतं ते आपल्याला व्यवस्थित स्टोअर करायचं असतं टू प्रिव्हेंट डॅमेज. ते डॅमेज व्हायला नाही पाहिजे, प्लस डिटेरिएशन जे असतं ते पण अवॉइड करायचं असतं. मायक्रोबियल कंटॅमिनेशन नाही झालं पाहिजे, प्लस कुठलंही डॅमेज किंवा डिटेरिएशन नाही झालं पाहिजे मटेरियलचं. सो दॅट मटेरियल शुड बी वेल स्टोअर्ड. नेक्स्ट पॉईंट इज अ पॅकेजिंग. करेक्ट पॅकेजिंग मटेरियल शुड बी डिफाईन्ड अँड कंट्रोल टू अवॉइड मिक्सअप. जे काही डिफरंट टाईपचे पॅकेजिंग मटेरियल असतात ते व्यवस्थित आयडेंटिफाय होतील, प्रॉपरली आयडेंटिफाय होतील अशा कंडिशनमध्ये तुम्हाला व्यवस्थित सेपरेट ठेवावे लागतात टू अवॉइड द मिक्सअप ऑफ मटेरियल. नेक्स्ट पॉईंट इज अ फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट. फॅसिलिटीज मीन्स लोकेशन, डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन, अँड इक्विपमेंट मीन्स नॉन रिॲक्टिव्ह. इट शुड बी सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे जे काही डिफरंट टाईपच्या फॅसिलिटीज आणि इक्विपमेंट आपण प्रोव्हाइड केलेले असतात मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस, दॅट शुड बी अ वेल कंडिशन, चांगल्या कंडिशनमध्ये. त्याचं म्हणजे फॅसिलिटीज म्हणजे जे काही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग एरिया आहे, त्याचं लोकेशन आहे, डिझाईन, कन्स्ट्रक्शन, दॅट शुड बी वेल अकॉर्डिंग टू GMP रिक्वायरमेंट. प्लस जे काही इक्विपमेंट तुम्ही यूज करता दॅट शुड बी नॉन रिॲक्टिव्ह. ते नॉन रिॲक्टिव्ह असले पाहिजे. त्याच्यासोबत प्रॉडक्टची रिॲक्शन नाही झाली पाहिजे. प्रॉडक्टमधलं मटेरियल त्यांनी ॲब्झॉर्ब नाही केलं पाहिजे. प्लस त्या इक्विपमेंटचे जे काही मटेरियल कंटेंट आहे ते त्या प्रॉडक्टमध्ये रिलीज नाही झाले पाहिजे. दॅट शुड बी अ नॉन रिॲक्टिव्ह अँड शुड बी सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंगसाठी सुटेबल पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज अ स्टेराईल एरिया. जिथे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करताय किंवा तिथं तुम्ही मटेरियल हँडल करताय, स्टोअर करताय, दॅट शुड बी अ स्टेराईल एरिया. तो एरिया हा स्टेराईल पाहिजे, फ्री फ्रॉम मायक्रोबियल. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज अ लेबलिंग. प्रॉपर लेबलिंग फॉर आयडेंटिफिकेशन. कुठलं पण मटेरियल तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल, प्रोसेस आयडेंटिफाय करायचं असेल, दॅट शुड बी अ प्रॉपरली लेबल्ड. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर लेबलिंग करावी लागते. नेक्स्ट इज अ कम्प्युटराइज सिस्टीम. इट शुड बी डिझाईन ऑपरेटेड टू प्रिव्हेंट अनऑथराइज एंट्रीज. जे काही डिफरंट टाईपचे डॉक्युमेंटेशन वगैरे मेंटेन करतो आपण सॉफ्ट कॉपीजमध्ये, हार्ड कॉपीजमध्ये, ते सगळा डेटा आपण कम्प्युटराइज सिस्टीममध्ये डिफरंट टाईपच्या सिस्टीम्स असतात, टेक्निक्स असतात, त्या यूज करून तुम्हाला अनऑथराइज्ड एंट्रीज जे असतात त्या प्रिव्हेंट करू शकतात. सो कम्प्युटराइज सिस्टीम इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ TQM in pharma. So thank you for watching my channel. We have discussed in detail about TQM in 2 parts, that is a part A and part B. Watch both videos for your better understanding. Please like and share this video. If you are a new member, then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion, then give your suggestion in suggestion box. Thank you.